शेतकरी बंधूंनो नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाही तर सगळ्या जे काही शेतकरी आहेत वेगवेगळ्या पिकाची लागवड करतात तर त्यांच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे। शेतकरी बंधूंनो, जे घरडा केमिकल कंपनीचं पोलीस या नावाचं जे एक कीटकनाशक येतं तर ते नेमकं काय काम करतं या संदर्भात अतिशय सविस्तर माहिती मी तुम्हाला तुमचा मित्र विशाल देण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका। शेतकरी मित्रांनो, चला तर या कीटकनाशकामध्ये नेमकं कोणता घटक आहे ते सगळ्यात अगोदर जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, या कीटकनाशकामध्ये फिप्रोनिल 40%, इमिडाक्लोप्रिड 40% हा घटक आहे आणि हे एक पावडर स्वरूपातलं कीटकनाशक आहे। शेतकरी मित्रांनो, इमिडा आणि फिप्रोनिल हे एक जबरदस्त कॉम्बिनेशन असलेलं पोलीस या नावाचं कीटकनाशक आहे। गेल्या भरपूर वर्षापासून वेगवेगळ्या पिकामध्ये याचा खूप जबरदस्त रिझल्ट आपल्याला आलेला पाहायला मिळतो। नेमकं याचं प्रमाण किती आहे, कोणत्या किडी रस शोषण करणारे किडी नियंत्रित येतील ते सगळ्यात अगोदर सांगतो। शेतकरी मित्रांनो, यानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर कीटकनाशकांनी जो थ्रिप्स मरत नाही, ज्याला आपण फुलकिडा म्हणतो, तर फुलकिडा किंवा थ्रिप्स याच्यावरती खूप जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतो। या कीटकनाशकांनी पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी या महत्त्वाच्या ज्या 4 रस शोषण करणाऱ्या किडी आहेत तर त्या पूर्णपणे मेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील। शेतकरी मित्रांनो, तुम्ही याचा कोणत्याही पिकावरती फवारणीमध्ये वापर करू शकता। ज्याच्यामध्ये मिरचीमध्ये थ्रिप्सचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असतो, कापसामध्ये जास्तीत जास्त प्रादुर्भाव असतो, टोमॅटोमध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव होतो, तुडतुड्याचा प्रादुर्भाव होतो किंवा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपल्याला टोमॅटो, मिरची किंवा शेतकरी मित्रांनो आपली सोयाबीन यांसारख्या पिकामध्ये पांढऱ्या माशीचे नियंत्रण करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। खूप उच्च दर्जाचा रिझल्ट आपल्याला या कीटकनाशकाचा पाहायला मिळतोय मित्रांनो। आणि याच्या एकंदरीत प्रमाणाचा जर विचार केला, याच्यामध्ये गोंधळण्याचं कारण आहे, कारण जे प्रमाण आहे ॲक्च्युली तर ते 4 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपसाठी आहे, परंतु 4चं 6, 6चं 8, 8चं 10 आता बऱ्यापैकी जे कापसावर जे शेतकरी आहेत तर ते 10 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपसाठी तिथं वापरत आहे। परंतु मिरची आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी, शेतकरी मित्रांनो, याचं जे प्रमाण आहे तर ते 4 ते 5 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपसाठी घेणं गरजेचं आहे। कारण कापूस हे असं पीक आहे जास्त काही आपल्याला स्कॉर्चिंग वगैरे सहजासहजी झालेली पाहायला मिळत नाही, परंतु मिरची, टोमॅटो जे साधारण पिकं आहेत, नाजूक पिकं आहेत, तर यांसारख्या पिकावरती आपल्याला 4 ते 5 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपसाठी याचं प्रमाण घ्या। जो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थ्रिप्स याच्यावरती आपल्याला खूप सुंदर रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळणार आहे। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।